नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. त्यापूर्वी छोटीशी विनंती, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या महिलांना मिळणार 4,500 रुपये. मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर राज्यातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या योजनेतून उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे. रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होणार असल्याची माहिती. अशा उपस्थितीत लाडक्या बहिणीच्या भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व दौरा सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी 13 ऑगस्ट जळगाव जिल्ह्यातून पहिल्या दौऱ्यात सुरुवात झाली. यावेळी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रक्षाबंधनच्या आधी म्हणजे 17 ऑगस्टला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी आता फक्त 2 दिवस उरले आहेत. आतापर्यंत राज्यात 1,40,00,000 महिलांची नोंद पूर्ण झाली आहे. यावेळी जळगाव येथील दौऱ्यात शिंदे यांनी नवीन माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 3 हप्ते म्हणजेच एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत. या महिलांना मिळणार 4,500 रुपये. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. पण या योजनेच्या सुरुवातीला जुलै महिन्यापासून सुरुवात झाली आहे. यावेळी अर्ज करण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली आहे आणि 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे. निश्चितच 17 ऑगस्टला अर्ज केले आहे त्यांना 2 हप्ते पैसे म्हणजेच 1,500 रुपये हप्ता असे 3,000 रुपये मिळणार आहेत. आणि जर ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणार त्यांना सप्टेंबर महिन्यासह जुलै आणि ऑगस्ट असे 3 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत. एकाच वेळी 3 हप्त्याचे म्हणजेच एकूण 4,500 रुपये मिळणार आहे. म्हणजेच 4,500 रुपये असे मिळणार आहेत. तर मित्रांनो, असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.